आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावर अपघात. सुदैवाने मोठी दुखापत टळली. बोटाला किरकोळ जखमी. सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या 4 चाकी वाहनाला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्यानं सुदैवाने आमदार गाडगीळ व त्यांचे सहकारी मोठ्या अनर्थातून बचावलेत. आमदार सुधीरदादा गाडगीळ हे आपले स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि वाहन चालक यांच्यासह 4 चाकी वाहनातून उगार येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून परतत असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अंकलीच्या दिशेने जात असताना वड्डी आणि कृष्णा घाट रस्त्यादरम्यान हा अपघात झाला. कृष्णा घाट सर्व्हिस रोडजवळ अचानक एक दुचाकी वाहन आमदार गाडगीळ यांच्या कारसमोर आडवे आले. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमधील सुरक्षेसाठी असलेल्या एअरबॅग्स तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला लागलेली किरकोळ दुखापत वगळता मोठा अनर्थ टळला. कारमधील अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सर्वजण सुदैवाने सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातात दुचाकी चालकही जखमी झाला असून त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना तातडीने दुसऱ्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.